तर मित्रांनो इकडे बघू शकतात बघा, हे मंडळ आहे मुंबईचा एकटा राजा वगैरे, आणि तिकडे पण एक चेंबूरचा गणपती आहे. की आमच्या पोटावर लागता वाचलंय करून. तर मित्रांनो हे आपल्या अरुंदाचं छोटंसं मित्रांनो गणसंकुलमध्ये अजून तरी एवढी काही तयारी झालेली नाही आहे, पण थोड्याच दिवसात हे पूर्ण जे वर्कशॉप्स आहेत, लाईक जे स्लॉट गाळे आपण ज्याला बोलतो 1 बाय 1, हे सगळे पूर्णपैकी भरले जातील. मीच असं नाही, मी माझा वाटा खूप कमी आहे याच्यामध्ये. माझ्याबरोबर इतरत्र माझे मूर्तिकार बांधव आहेत, स्पेशली सुरेश शर्मा, त्याच्यानंतर प्रशांत देसाई, त्याच्यानंतर सिद्धेश जुगळे, भरपूर मूर्तिकारांनी खूप ह्यासाठी मेहनत घेतलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका मराठी ब्लॉगमध्ये. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की गणेशोत्सव ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू झालेले, आणि त्याच निमित्त मित्रांनो आज आपण आलो आहोत परेल वर्कशॉप आणि गणसंकुल, हे 2 गणपती बाप्पाचे वर्कशॉप आपण बघणार आहोत की काय अपडेट्स आहे. बरेच मंडळाचे पार्ट वगैरे आता वर्कशॉपमध्ये आलेले आहेत आणि गणपती बाप्पा बनवण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. सो लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो. तुम्हाला माहितीच असेल की चिंचपोकळीचे चिंतामणी हे जे मूर्तिकारसुद्धा बदलले आहेत, ते म्हणजे आपले सिद्धेश दिगोले दादा. तर आता आपण बघा या बॅक साईडला जस्ट तिकडे परेल स्टेशन आहे, आणि हे बघा हे माझे बॅक सीन शूट करतायत बाय द वे. सगळ्यांना भेटवतं ब्लॉगमध्ये, पण पहिलं आपण जाऊया आता परेल वर्कशॉपमध्ये आणि बघूया काय अपडेट्स आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत जस्ट परेल वर्कशॉपच्या जस्ट बाहेर, आणि इथूनच बरेच गणपती बाप्पाचे आगमन सोहळे होणार आहेत येणाऱ्या पुढच्या जुलै आणि ऑगस्ट मंथमध्ये. चला मग जाऊया आतमध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकतात हा परेल वर्कशॉप आहे. ऑलमोस्ट बरेच गणपती बाप्पाचे ट्रॉलीज वगैरे आलेले आहेत आणि काम तर पूर्ण चालू आहे गणपती बाप्पाचं. हा एवढा मोठा असा वर्कशॉप आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो हे आपल्या अरुंदाचं छोटंसं ऑफिस आहे. हे जस्ट वर्कशॉपचं जे सामान आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला एक छोटंसं ऑफिस केलेलं आहे जिथे मंडळ बसून वगैरे डिस्कशन करतात. आणि इकडे बघा हे आपल्या मित्राचंच आहे, ह्याला पण तुम्ही नक्की कॉल करू शकतात आताच. तर येस मित्रांनो इकडे परेल वर्कशॉपमध्ये अरुंदादाच्या वर्कशॉपमध्ये आल्यावरती मला माझा मित्र भेटलाय, ज्याचं नाव आहे सागर उर्फ म्हणजे घोंगडे आर्ट्स. तर मित्र कसं वाटतंय तुला? पहिले क्वेश्चन आहे की लाईक POP बँड जी होती ती ऑलमोस्ट आता उठलेलं आहे, तर कसं वाटतंय तुला? POP बँड हे हटल्यानंतर खूप चांगलं वाटतंय, कारण की लोकांची रोजगार सुरू झालेले आहेत. अर्थात ते 3 महिन्यांचा ज्यांचे कालावधीमध्ये जे करतात कामं, त्यांचा रोजगार उघडल्याबद्दल त्या लोकांसाठी खूप चांगलं वाटतं आणि माझ्या स्वतःसाठी पण चांगलं वाटतं की आमच्या पोटावर लागता वाचलंय करून. मी लहान गणपतीपासून ते म्हणजे घरगुती गणपतीपासून ते सार्वजनिक सर्व गणपतीचे सर्व हाईटमध्ये करतो. बॅलन्सिंग असू दे, ते गणपती बसलेले असू द्या, असं सर्व ट्रॅपिंग करतो. पेस्टिंग पाहिजे आपल्याकडे, पेस्टिंग वर्क पण अवेलेबल आहे, आणि प्रॉपर निसवण पण सुद्धा करतो, जे 10 दिवसामध्ये बदलले जातात तशी सुद्धा आपण करून देतो. आता ही लालबागमध्ये प्रवेश गेल्या 3 वर्षापासून. तर आता इकडचं आहेत मूर्तिकार बरेच सुप्रसिद्ध, जसे अरुणदादाकडे आता यावर्षी मी आहे, आणि बरेच गणपती मूर्तिकारांकडे आहेत. आपण डायरेक्ट पार्टींकडनं पण ऑर्डर घेतो, जेणेकरून मूर्ती म्हणजे मंडळांना जास्त सोपं पडेल. तर मित्रांनो इकडे बघू शकतात बघा, हे मंडळ आहे मुंबईचा एकटा राजा वगैरे, आणि तिकडे पण एक चेंबूरचा गणपती आहे. हे थोड्याच दिवसात आता हे सगळे ट्रॉली वगैरे आहे ते प्रॉपरली भरले जाणार, आणि आपल्या गणपती बाप्पाचं आपल्याला आगमन लवकरच बघायला भेटेल परेल वर्कशॉपमधून. तर मित्रांनो हे सगळं आपल्या सिद्धेश दादाच्या कारखान्याचं आहे. सगळे वरती प्रॉपर डाय तुम्हाला ऑर्गनाइज स्ट्रक्चरमध्ये बघायला भेटतात, आणि हे जस्ट आपल्या एंट्रन्सला आहे बघा, हा एंट्रन्स आहे. आणि या साईडला आल्यावरती छोट्या गणपतीचं पण तुम्हाला इकडे वर्कशॉप बघायला भेटेल. तर इन केस इफ यू आर कमिंग, तुम्ही तुमच्या घरचे पण गणपती इथे येऊन बुक करू शकता. तर येस मित्रांनो पहिलं आपण जे वर्कशॉप व्हिजिट केलं ते होतं परेल वर्कशॉप, जिकडे आता सध्या अरुणदादा, सिद्धेश दिगोले दादा, आणि अजून आय एम नॉट शुअर की किती मूर्तिकार एक्झॅक्टली आहेत, पण जोपर्यंत मला माहिती होतं की तिकडे 2 मूर्तिकार, ते आहे नियरेस्ट परेल वर्कशॉपचे डिस्टन्स, वॉकिंग डिस्टन्सवरती. आणि आता आपण सेकंड वर्कशॉप जे व्हिजिट करणार आहोत जे आहे की गणसंकुलमध्ये. तिकडे प्रथमेश गाडगे दादा आपला ओळखीचा एकदम, लाईक अराउंड 3 वर्षापासून आपली ओळख आहे. परत आय थिंक खातूचे पण आहेत, लाईक निखिल खातू, आणि अजून बरेच लाईक सिद्धेश मिसाळ, हे वन ऑफ द लाईक त्यांनी खूप छान प्रकारे
मूर्ती जे कुर्ल्यामध्ये मागच्या वर्षी बनवली, तर असे काही मूर्तिकार सुद्धा आपल्याला गणसंकुलमध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठी नियरेस्ट स्टेशन जे आहे ते आहे करी रोड स्टेशन. तर आता मी जस्ट वॉकिंग चाललोय, तर आपण त्या आता डिरेक्टली कारखान्यामध्ये भेटूया. येस मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गणसंकुल वर्कशॉपमध्ये. हे जे आहे सेकंड लोकेशन आहे जिथून मोठमोठे गणपती बाप्पाचं आगमन असतं. ते बघा गणसंकुल, आणि आय थिंक खूप सारं काम बाकी आहे, पण जाऊया आतमध्ये आपण आता. तर मित्रांनो, गणसंकुलमध्ये अजून तरी एवढी काही तयारी झालेली नाहीये, पण थोड्याच दिवसात हे पूर्ण जे वर्कशॉप्स आहेत, लाईक जे स्लॉट गाळे आपण ज्याला बोलतो 1 by 1, हे सगळे पूर्णपैकी भरले जातील. तर मित्रांनो, आपण गणसंकुलमध्ये जस्ट आलो आणि आता मी जस्ट बघते की शिवाई आर्टचं आज ऑलमोस्ट इनॉग्रेशन सुद्धा झालेलं आहे वर्कशॉपचं, आणि थोड्याच दिवसामध्ये इकडे आपल्याला बरेच गणपती बाप्पा बघायला भेटणार आहे. तर आज माझ्यासोबत प्रथमेश दादा आहे, जो शिवाई आर्ट्स चालवतो बरेच वर्षापासून. आणि ह्या वर्षी दादा पहिलं सर्वात म्हणजे क्वेश्चन आहे की लाईक मागील जवळपास जे 5-6 महिन्यात जे चालू होतं POP बँड, कांदिवलीचे गणपती बाप्पाचे विसर्जन जे थांबवण्यात आले, कुठे ना कुठेतरी तुझा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. हे खूप बघितलं इंस्टाग्रामवरती, बरेच व्हिडिओज आले होते, तर कुठे ना कुठेतरी तू दिसायचा. तर हे मागचे जे 6 महिने होते, हे कशा प्रकारे तू टॅकल केले? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, आता हा जो फेज होता तो अचानक आलेला, बोलतात ना एक दुर्घटना घडते की कोणती तरी अशीच एक दुर्घटना घडेल किंवा काही असं नैसर्गिक आपत्ती घडल्यासारखं झालेलं, की असं वाटलं नव्हतं की काहीतरी असं विसर्जन थांबवलं जाईल गणपतीच्या मूर्त्यांचं, किंवा गणपतीच्या मूर्त्या रिटर्न मंडपात पाठवल्या जातील. आणि शासन आपलं एवढं मोठं हिंदुत्व आहे, पण असं कधी होईल असं वाटलं नव्हतं. मनात सुद्धा विचार नव्हता केला की आपला देव मंदिरातून विसर्जनासाठी बाहेर पडला आणि तो परत पावली आपल्या मंदिरात रिटर्न आला. त्याच्या विसर्जन पूर्ण नव्हता, तर ती कुठेतरी खंत होती, वाईट वाटला. तो खूप मोठी बोलतात ना लढाई केल्यासारखंच झालेलं आहे ते. आणि मीच असं नाही, माझा वाटा खूप कमी आहे याच्यामध्ये. माझ्याबरोबर इतरत्र माझे मूर्तिकार बांधव आहेत, स्पेशली सुरेश शर्मा, त्याच्यानंतर प्रशांत देसाई, त्याच्यानंतर सिद्धेश जोगळे. भरपूर मूर्तिकारांनी खूप ह्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे जे POPचं जे होतं ते संकट टळलंय सगळ्यांच्या ह्याच्यातून, तर ते कुठेतरी सॉर्ट आउट झालंय की गव्हर्नमेंटने ही आपण लढाई जिंकलो एकदा. खूप छान सगळ्यांना त्याच्यामधून प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांनी पण चांगला सपोर्ट केला आहे. तर नक्कीच खूप चांगल्या ह्याच्यात आपण उत्सव करू हा. आणि अजून एक म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की अजूनपर्यंत थोडंसं कन्फ्युजिंग आहे, लाईक जो आपला प्रॉपर 29 जूनपर्यंत जो रिझल्ट येणार आहे की एवढ्याच हाईटपर्यंत आपण गणपती बाप्पा विसर्जन करू शकतो, की ते भलेही समुद्रात असो किंवा तलावात, त्याच्यावर काय बोलणार तू? त्याच्यावरती अजून चालू आहे. तो रिझल्ट आता 29ला डिक्लेअर होईल, त्याच्यानंतर सांगू शकतो. तोपर्यंत त्याच्याबद्दल आपण असं अजूनपर्यंत काही बोलू शकत नाही. आतापर्यंत तर किती फुटांच्या गणपती बाप्पाची परमिशन भेटलेली असं? परमिशन त्यांनी अशी दिलीच नाही. POPच्या सगळ्या मूर्त्या आता कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात दिलेल्या आहेत. पण होप्स आहेत की गणपती बाप्पाने जसं POP मधून प्रश्न सोडवला आणि मार्गी लावलाय, तसं ह्याच्यातून सुद्धा मार्गी लावेल. आणि बघू आता काय होतं आहे. 29 पर्यंत आपल्याला कळेलच की होप्सो की बाप्पा सगळ्या संकटातून मुक्त करेल आणि नक्कीच गणेश भक्तांसाठी एक चांगलीच गुड न्यूज मिळेल. म्हणून यावर्षी तुझ्याकडे कोणते कोणते गणपती बाप्पा आहेत? यावर्षी आहेत बरीचशी नवीन मंडळ आहेत, जुनी मंडळ जी माझी आहेत ती पण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या नवीन मंडळांनी पण आपल्याकडे यावर्षी बुकिंग केलेल्या आहेत मूर्त्या. आणि होप्सो की अजून बऱ्याच जणांना करायचे आहेत, पण आपली बुकिंग आता ऑलमोस्ट बंद झाली आहे, कारण लिमिटेशन आहे. यावर्षी खूप टाईम स्लॉट कमी आहे, खूप कमी वेळामध्ये खूप साऱ्या मूर्त्या घडवायच्या आहेत. त्यामुळे आपण लिमिटमध्येच मूर्त्या बुकिंग घेतलेल्या आहेत. आणि नेक्स्ट इयर आपण प्लॅन करू की ज्यांना ह्या वर्षी माझ्याकडे मूर्त्या नाही घेता आल्या, नेक्स्ट इयर तुम्हाला आपण नक्कीच तुमची मागणी आपण फुलफिल करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला पण शिवाई आर्ट्समधून बाप्पा घेऊन जायला मिळेल. थँक्यू सो मच PPL व्लॉग्सला एवढा वेळ काढून छोटासा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. एवढंच म्हणतो, तुझ्या पुढच्या कामासाठी आमच्या चॅनलकडून बेस्ट ऑफ लक. बोला.